प्रोजेक्ट यासाठी निवडला आहे की आपण जो भाजीपाला मार्केटमधून आणत असतो त्यावर फवारणी वगैरे केली असते, तेच अन्न आपण घरी खाण्यामध्ये यूज करतो, त्यामुळे आपल्याला कोणतेही आजार होऊ शकते. आपण घरी जे भाजीपाला लावू ते सुरक्षित आहे, आपल्याला माहीत राहील का आपल्या भाजीपाल्यावर कोणतेच फवारणी नाही, कोणतेच नाही. आपण याच्यावर उपाय करू, आपल्या घरी भाजीपाला लावून आपण सुरक्षित राहू. झाडं लावली आणि याचा भाजीपाला खाल्ला, वांगे खाल्ले आणि आम्ही विषमुक्त भाजीपाला खाल्ला आणि पुढे पण खात राहू जास्त प्रमाणात. हे आमचं छोटंसं घरचं किचन गार्डन, त्याला वांगे लागले नाही, बिना फवारणी केलेले. फक्त आम्ही याला शेण आणि गोमित्र यूज करतो. ही मिरची आणि ते पण वांगेसना पालक लागून आहे. तो मित्र शेण टाकलेला आहे आणि ते चवळीचा वाढ लावलेला आहे आणि वांग्याची भाजी पण खाल्लेली आहे. आम्ही 2-3 वेळा वांगे पण लागलेले आहे या झाडाला. आणि ही टमाटर आणि ही राजगिऱ्याची भाजी आहे आणि तिकडे वांगीचे झाडं आहे आणि तिकडे मेथी पालक आहे. हे आम्ही सगळे रोज घरी खात असतो. आपल्याला दवाखान्यात जायला पण खूप पैसे लागते, म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट फूड पोल्युशन म्हणून हा प्रोजेक्ट निवडलेला आहे. का तुम्ही पण घरी असं किचन गार्डन तयार करा 10x10च्या जागेमध्ये. फूड पोल्युशन होऊ नये म्हणून किचन गार्डन निर्माण केले आणि त्याचा जो भाजीपाला वगैरे आहे तो स्वतःच्या घरी यूज केला, त्यापासून फूड पोल्युशनपासून बिमाऱ्या होणार नाही याची काळजी घेण्यात आली. आपण जर हा प्रोजेक्ट घरी केला तर आपली जे सेहत आहे ना ते चांगली राहते. आपण जर हा प्रोजेक्ट केला तर आपले पैसे सुद्धा वाचेल आणि आपल्याला बिन फवारणीचं अन्न सुद्धा खायला मिळेल. रासायनिक खतामुळेच बिमाऱ्या होत आहे, जे आता मुलांनी सांगितलं तेच खरं आहे.